ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र आपल्याला माहिती आहे, तुकोबरायांचं जीवनचरित्र माहिती आहे. कथेच्या माध्यमातून चोखोबा महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई अनेक संत माईबापांची आपण चरित्र ऐकलेली आहेत, वाचलेली आहेत. पण संत सेना महाराजांचं चरित्र फक्त पुण्यतिथीला, जयंतीलाच आपण ऐकतो, बरोबर ना? मग संत सेना महाराजांना या मृत्यू लोकामध्ये अग्रगण्य स्थान नाही का? पाहायला गेलं तर ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज यांच्या समकालीन हे संत आहेत. संत सेना महाराज मध्य प्रदेशामध्ये बांधवगड निवासी संत सेना महाराज यांचं अस्तित्व होतं. वडील देवीदास आणि आई प्रेमकुमारबाई या दोन दाम्पत्याच्या पोटी परमात्म्याला मागावून घेतलेलं हे रत्न होतं संत सेना महाराज. जर परमात्म्याला मागावून घेतलेलं हे रत्न असेल तर परमात्म्याची भक्ती करणारं नसेल का? आई वडिलांना परमात्म्याच्या भक्तीचा छंद होता, आवड होती. पहा, आई वडील जर श्रद्धाळू असेल, भक्ती करणारे असतील, नामवंत निष्ठावंत असतील, परमात्म्याचं नामस्मरण करणारे असतील तर लेकरं पण तसेच होतात, तशीच जन्मतात. पण काही अपवाद सोडले, अपवाद बोलते बरं का मी, अपवाद सोडले तर आई वडिलांचा गुणधर्म लेकरांमध्ये येत नाही. त्याला अनेक कारणे आहेत शास्त्रामध्ये, मला तिकडं जायचं नाही. पण आई वडील परमात्म्याचं नामस्मरण करायचे, देवाची भक्ती करायचे, देवाला मागावून घेतलेलं हे रत्न होतं संत सेना महाराज. जसं तुकोबरायांच्या आई वडिलांनी तुकोबरायांना मागावून घेतलं होतं. पुत्र देवा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा, तुकोबरायांना मागावून घेतलं होतं परमात्म्याला. आणि तसं संत सेना महाराजांना आई वडिलांनी, स्वतःच्या आई वडिलांनी मागावून घेतलं. संत सेना महाराजांनी संत सेना महाराजांना मागावून घेतलं. मध्य प्रदेशामध्ये बांधवगड या ठिकाणी त्यांचं सगळं जीवन कार्य चालू असताना देवीदास जे होते ना, ते काशीचे रामानंद स्वामी, ऐका बरं का, रामानंद स्वामी यांच्याकडे पाठाला जायचे. जसं आपल्या या सप्ताहाला गेली 20 वर्षापासून माऊलींच्या स्वरूपामध्ये आपण ज्यांना पाहतो, यांच्याकडे पुरुष तत्वाने आपल्याला पाहायचं नाही, पण आपल्याला कळत नाही हो, लवकर समजत नाही. ज्ञानोबरायांच्या काळातही ही चूक झाली समाजाची. ज्ञानोबराय असताना या समाजाला ज्ञानोबरायांचं महत्त्व कळालं नाही. आपल्याही दारी स्वतः ज्ञानेश मूर्ती आल्यात, आपल्याला त्यांचं महत्त्व कळालं पाहिजे बरं का. काय येतात दरवर्षी जातात, त्यांचा येण्याचा हेतू आहे इथं येऊन कीर्तनाला, प्रवचनाला साथ करायची आणि जायचं. पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला, आपला दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. दृष्टिकोन बदलल्याशिवाय परमात्मा आम्हाला कधी जीवनामध्ये साथ देऊ शकत नाही. आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. रामानंद स्वामी यांच्याकडे संत देवीदास सेना महाराजांचे वडील पाठासाठी जात होते आणि तिथे रामानंदांकडे ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत, तुम्ही विसरले का नाव? विसरून जमणार नाही बरं का. आणि म्हणून महाराज लोकांची चांदी असते प्रत्येक वर्षी. आपल्या डोक्यात राहत नाही महाराज काय बोलतात आणि काय सांगून जातात, आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत, सगळे जाणकार मंडळी आहात, मी माफी मागते सगळ्यांची. विठ्ठलपंत रामानंद स्वामींकडे पाठासाठी जात होते आणि देवीदास पंत ही पाठासाठी जात होते. दररोज पाठामध्ये रामानंद स्वामींनी सांगावं देवीदास पंतांना आणि विठ्ठल पंतांना, आपण कितीही मोठं ब्रह्मविद्येचं रोपटं तयार केलं, झाड जरी तयार केलं ना, शेवटी पाठाच्या सांगायचे की महाराष्ट्रामध्ये एक पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे आणि तिथला परमात्मा एक वेळेस त्या परमात्म्याला प्राप्त करावं लागेल आणि परमात्म्याचं दर्शन आपल्याला घ्यावंच लागेल. म्हणजे परमात्म्याशिवाय आम्हाला या जगतामध्ये उद्धार करताच येणार नाही, किती ब्रह्मविद्या प्राप्त करू द्या. शेवटी पाठाच्या नंतर सांगायचे. देवीदास पंत एक दिवस आपल्या मुलाला बोलावून घेतात. संत सेना नाव का पडलं? शहाणा होता, इतकं गुणी बाळ होतं की सगळं काही ते ऐकायचं. आई वडिलांची सेवा म्हणावा, समाजामध्ये कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, हे सगळं त्या सेना महाराजांना माहीत होतं. म्हणून नाव ठेवलं होतं सेना. सेना म्हणजे त्याचा अर्थ जर उलगडा केला शहाणा, त्याचं नाव सेना. सेनाला आल्यावर नंतर सांगायचे देवीदास की मी पाठामध्ये असं ऐकलं. तो मार्ग त्या संत सेना महाराजांना देवीदास पंत सांगायचे. एक दिवस कळालं मला 6 महिन्याने देह सोडायचा आहे, जीव सोडायचा आहे.
आणि कळतं बरं का आपल्याला, शास्त्रामध्ये असं सांगितलंय 6 महिने अगोदर आपल्याला जाण्याचा वेळ कळतो. जाणार आहे आपण सहज बोलून जातो. आता बाकी पाठीमागचं व्यवस्थित पहा, मला 6 महिन्याने जायचं आहे आपण सहज बोलतो. असं काय वेड्यासारखं बोलताय म्हणून तुम्ही. 6 महिने अगोदर शास्त्रामध्ये सांगितलं आपल्याला जाण्याचा वेळ कळतो, कधी जायचं हे कळतं. तसं देवीदास पंतांना आपल्याला जायचंय म्हणून कळालं, स्वप्नामध्ये आलं की आपल्याला 6 महिन्याने देह ठेवायचा आहे. बोलावून घेतलं संत सेना महाराजांना. सेना, अरे मला आता जगाचा निरोप घ्यायचा आहे, तुझ्या मांडीवरती मला एकदा डोकं टेकू दे. मांडीवरती सेना महाराजांनी आपल्या वडिलांचं डोकं घेतलं आणि बोलत होते. चर्चा चालू होती, संवाद चालू होता. मी नेहमी सांगते आपल्या बोलण्यामधून वाद नसावा, संवाद असावा, जेणेकरून संवादामधून पडलेल्या प्रश्नांचा उलगाडा होतो आणि उत्तर प्राप्त होतं. पण वाद जर जीवनामध्ये निर्माण झाले तर वादामुळे अनेक वाद उत्पन्न होतात. या दोघांचा संवाद होता. संवाद चालू होता बाप लेकराचा. बोलता बोलता एकच वाक्य सांगितलं. सेना, ज्या रामानंद स्वामीकडे मी पाठायला जातो ना सेना, तर रामानंद स्वामींनी सांगितलं कितीही ब्रह्मविद्या प्राप्त करू द्या, पण शेवटी महाराष्ट्रामध्ये असलेल्या विटेवरती उभा असलेला परमात्मा त्याचं एकदा दर्शन झालं ना तर जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त झाल्यासारखं आहे. एवढं बोलले देवीदास आणि आपला प्राण सोडला. जीवनामध्ये लेकराच्या जीवनामध्ये आलेलं जे बापाचं दुःख आहे ना, ते बाप गेल्यानंतर कळतो. बाप गेल्यानंतर जीवनामध्ये दुःख कळतं की आपला बाप आपल्यासाठी काय असतो. देहांत झालं देवीदासांचं. सेना महाराजांना प्रश्न पडला जीवन कसं जगायचंय. लहान अवस्था आहे, छोटं वय आहे आणि अशा प्रसंगी सेना महाराज वडिलांचा उपदेश, वडिलांचं वचन जीवनामध्ये अंतकरणामध्ये ठसवतात. पण त्या काळामध्ये मध्य प्रदेशामध्ये उदयसिंह नावाचा जो राजा होता, बादशाह होता, या बादशहाची चाकरी देवीदास पंत करायचे. आपलं कर्म दररोज उठून आपली पिशवी घ्यायची, आपल्या पिशवीमध्ये जे काही साहित्य असेल ते घ्यायचं आणि त्यांचा दररोजचा धंदा काय, दररोजचा तोच व्यवसाय. उदयसिंह नावाच्या त्या राजाच्या राजवाड्यामध्ये आपली धोपटी घ्यायची आणि कर्म करण्यासाठी निघून जायचे. जसं वडील करत होते तसंच काम, तीच परंपरा सेना महाराजांकडे आली होती. आणि मग उदयसिंह नावाचा जो राजा होता त्याचा मुलगा रामसिंह, त्या रामसिंहाची चाकरी सेना महाराज करायचे. सेना महाराज चाकरी करत होते. पण एक दिवस असा प्रसंग घडला, परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये सेना महाराज तल्लीन होते. आता काही चरित्रामध्ये वाचलं तर सेना महाराज परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होते. आणि एका चरित्रामध्ये असं वाचण्यात आलं हरिविजय ग्रंथामध्ये की सेना महाराज जे कर्म करत होते ना, एक दिवस काही वारकरी त्यांच्या घरी आले आणि वारकऱ्यांचा तो वेश पाहिला, दया आली त्यांना. दाढी वाढलेला चेहरा, केस वाढले. म्हणे आपलं कर्म आहे ना, घ्या धोपटिंग करा वारकऱ्यांची हजामत. काही ठिकाणी असं सांगितलंय, काही ठिकाणी तसं सांगितलंय. परमात्म्याचं नामस्मरण करत होते आणि परमात्म्याचं नामस्मरण करत असताना रामसिंह राजाच्या दरबारामध्ये जो सेवक होता ना, या रामसिंहाच्या अंगाचा दाह होत होता. रामसिंहाला दाढी करायची होती. मग काही सेवकांनी निरोप येऊन सांगितला, आवाज दिला. सेना महाराजांच्या दारामध्ये काही सेवक आले, आवाज दिला, कोण आहे का घरी. तर सेना महाराजांची पत्नी सुंदराबाई, पतीसारखीच पत्नी होती बरं का, दयाळू, कृपाळू, नम्रता अंगी होती. जे सेवक दारामध्ये आले हात जोडले, मायबाप काय म्हणता बोला ना. काही नाही, आमच्या राजाने ना दाढी करण्यासाठी बोलवले सेनेला. सेना महाराजांना दाढी करण्यासाठी बोलवले. पण ऐकून घेतलं पत्नीने, जा म्हणे, देते मी पाठवून माग, तुमच्या पाठीमागच येतील सेना महाराज. काही सेवक निघून गेले. सांगितलं रामसिंहाला की सेना महाराज परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तर तल्लीन आहेत, पण काही वारकऱ्यांची दाढी करतायत म्हणे. रामसिंहाला राग आला. त्या सेवकांजवळ बोलू लागला तो, याची चाकरी जी आहे ना ती बंद करायची, याला इथून पुढे चाकरी द्यायची नाही. जे काम माझं करतो ना त्याचा मोबदला इथून पुढे मिळणार नाही. सुनावलं गेलं सेवकांना. जे सेवक सांगायला आले होते ना सेना महाराजांना निरोप, दाढी करण्यासाठी बोलवलंय, पण ते त्याच्या विरोध पार्टीचे होते. कोण? सेवक सेना महाराजांच्या. आता लई चांगलं सांगितलं असेल का रामसिंहाला, वाढून चाडून सांगितलं. म्हणे तुमची काय गरज नाही सेनेला. तो
तो वारकऱ्यांची चाकरी करतोय म्हणे, त्यांना वारकरीच महत्वाचे वाटतात. मी सांगेल तुम्हाला, वैरत्व नसावं बरं का परमार्थामध्ये. माझे शब्द जरा तुम्हाला जड जातील. परमार्थामध्ये वैरत्व नसावं. सगळे संत मांदियाळी आपल्याला सारखीच आहे. परमात्मा इथून तिथून सारखाच आहे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. अरे माझ्या मुक्ताईने, माझ्या जनाबाईने सोप्या भाषेमध्ये तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये परमार्थ ठसवला. पण आपल्या मनामध्ये भेद येतो. शोकांतिका आहे आपली. रामसिंहाला वाढून चाडून सांगितलं सेवकांनी, तुमची गरज नाही म्हणे. आता उद्यापासून तुम्ही जे त्यांना मोबदला देता ना, तो सगळा तुम्ही त्यांचा बंद करा म्हणे. काहीच द्यायचं नाही सेना महाराजांना. सेवकांनी सांगितला निरोप. पण इकडं ज्या वारकऱ्यांची भक्ती करत होते ना सेना महाराज यांनी, देवीदास महाराजांनी सांगितलं होतं, देवीदास पंतांनी सांगितलं होतं, माझा परमात्मा, जे भक्त परमात्म्याचं नामस्मरण करतात त्या भक्ताची चाकरी माझा परमात्मा करतो. हे वाक्य सांगून गेले होते देवीदास महाराज. चाकरी करत होते वारकऱ्यांची. आपल्या कामामध्ये परमात्मा पाहत होते. आणि कामामध्ये परमात्मा पाहत असताना परमात्म्याला विचार पडला. परमात्म्याला विचार पडतोच बरं का. परमात्मा सारखा ऑनलाईन असतो महाराज. आपण कधीतरी ऑनलाईन येतो, आपण कधीतरी ऑनलाईन येतो, वेळ मिळेल तेव्हा. पण परमात्मा सारखा ऑनलाईन असतो. कोणाचं काय चाललंय, कोण काय करतंय, कोणाला न्यायचंय, कोणाला ठेवायचंय, कोणाकडून काय करून घ्यायचंय, हे सगळं परमात्मा करणारा असतो. परमात्म्याला विचार पडला, अरे माझ्या वारकऱ्यांची सेवा संत सेना महाराज करतात आणि इकडं तर हा शाप देतोय, इथून पुढे या सेना महाराजांना काही मोबदला मिळणार नाही. जर मोबदला नाही मिळाला तर माझ्या सेनेला पोट भरता येणार नाही. कशावरती उपजीविका करणार? प्रश्न पडला परमात्म्याला. परमात्मा विटेवरून खाली उतरला आणि रूप घेतलं कोणाचं? सेना महाराजांचं रूप घेतलं. जसं बायकोचं बाळणपण करण्यासाठी निर्मलाबाईचं रूप घेतलं ना, चोखोबा महाराजांच्या बहिणीचं रूप घेतलं, तसं परमात्म्याने संत सेना महाराजांचं रूप घेतलं. पगडी बांधली, वेडवाकडं धोतर गुंडाळलं, खांद्यावरती उपरणं टाकलं आणि ती धोपटी पिशवी, आता ते जुनं नाव झालं धोपटी. हे धोपटी नाव हरिविजय ग्रंथामध्ये आहे बरं का, म्हणून वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. धोपटी आपल्या गळ्यामध्ये गुंतवली. त्याच्यामध्ये जे काही सामान सगळं काही परमात्म्याने टाकलं आणि हजर झाले रामसिंहाच्या दरबारामध्ये. रामसिंहाच्या दरबारामध्ये गेले, त्यांना खुर्चीवरती बसवलं. म्हणे सेवकांनी मला तर वेगळा निरोप सांगितला की वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सेना महाराज तत्पर झालेले आहेत, मग्न झालेले आहेत. म्हणे जाऊ द्या, आता आलो ना, येणं याला महत्त्व आहे. कसं आलो हे जाऊ द्या, पण येणं याला महत्त्व आहे. काय करायचं?